लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास सांगितलं, मात्र तिने नकार दिल्याने आरोपीने पीडित तरुणीच्या घरासमोरील सार्वजनिक रोडवर तिचा हात पकडून गैरवर्तन करून विनयभंग केला। हा प्रकार येरवडा येथील पीडित मुलीच्या घरासमोरील रस्त्यावर जानेवारी ते 27 फेब्रुवारी या कालावधीत वारंवार घडला। याबाबत येरवडा येथील 23 वर्षीय मुलीने बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून प्रशांत भिंगार दिवे याच्यावर IPC 354 ड 506 नुसार गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी तिच्या घरासमोरील सार्वजनिक रोडवरून जात असताना आरोपी प्रशांत याने पीडित मुलीचा वारंवार पाठलाग केला। तिला फोन करून पाठलाग करून तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची मागणी केली, मात्र तरुणीने त्याला नकार दिला। त्यानंतर त्या आरोपीने तिचा भर रस्त्यात हात पकडून तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून विनयभंग केला। तसेच तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधण्यासाठी पाठलाग सुरू ठेवल्याचं फिर्यादीत नमूद केलंय। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।